सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा MPSCचं रणांगण सजलं आहे. ग्रुप Cची जाहिरात मित्रांनो पडली आहे. एक्झाम नवीन नवीन होत आहेत, नवीन नवीन भरती निघते. काही दिवसापूर्वीच ग्रुप Bची परीक्षा होणार आहे, त्यानंतर ग्रुप Cची परीक्षा होणार आहे. मुख्य परीक्षा आत्ताच झाली आहे मित्रांनो. अशा हळूहळू एक एक परीक्षा होत आहे. पुढील परीक्षा आणखी येत आहेत. आता फक्त अभ्यास नाही, हा लढा आहे स्वप्नांचा, संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा. हा लढा जागृत करण्यासाठी, आपले स्वप्न साकार करण्यासाठी, आपल्या संघर्षाला पूर्ण पाठबळ देण्यासाठी, आपला स्वाभिमान जागृत करण्यासाठी अभिजात मराठी आपल्या सदैव सोबत आहे. आज सभोवताली हजारो जण आहेत, पण हा लढा फक्त तुझाच आहे. कारण निकाल फक्त एका नावाचा लागतो. रात्री झोप नाही येणार, सकाळी पुन्हा उठणं. लोक म्हणतात, अरे किती अभ्यास करशील, पण त्यांना काय ठाऊक तू फक्त नोकरी नाही, इतिहास लिहायला निघालाय. थकला तरी थांबू नकोस, हारला तरी हार मानू नकोस. कारण शेवट प्रयत्नाचाच ठर यशस्वी कोण. म्हणून उठा, अभ्यासाला लागा. कारण ही फक्त परीक्षा नाही, ही आहे तुझ्या स्वप्नाची, तुझ्या अभिमानाची, तुझ्या आईबाबाच्या अभिमानाची चाचणी. आपल्या या संघर्षाचा मला एक धागा व्हायचा आहे आणि ते नाव तुझं असावं, एवढीच ही गोष्ट आहे त्या प्रत्येक योद्ध्याची, ज्याचं एकच स्वप्न आहे, MPSC अधिकारी बनायचं. ना पार्श्वभूमी, ना ओळखी, फक्त एक विश्वास, मी करू शकतो. दररोज उठणं, थकलेलं शरीर घेऊन पुन्हा अभ्यास करणं, टोमणे ऐकूनही शांत राहणं, हीच तुझी खरी कहाणी. कधी मन विचारतं, मी जमेल का? पण लक्षात ठेव, जो थांबत नाही त्याला जग सलाम. लोक म्हणतात, काय होणार एवढा अभ्यास करून? पण त्यांना काय ठाऊक, तू फक्त नोकरी नाही, इतिहास लिहायला निघाला. थकला तरी थांबू नकोस, हारलास तरी हार मानू नकोस. प्रत्येक अपयश ही यशाकडे नेणारी पुढची पायरी असते. एक दिवस असा येईल जेव्हा तुझं नाव त्या यादीत असेल, आईबाबांच्या डोळ्यात अश्रू असतील अभिमानाने. MPSC ही फक्त एक्झाम नाही, ही ओळख आहे तुझी. लढा शेवटपर्यंत. जय महाराष्ट्र.